नमस्कार मंडळी. उंची आणि अस्सल विनोदाच्या कुपीतून हास्याचा सुगंध पसरवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, नाटकाच्या प्रेमानं झपाटलेले काही लोक गेले आहेत खरोखरच्या झपाटलेल्या मंचावर प्रयोग करायला. बघूया तिथे काय घडतंय. यार बने चल ना बाबा, सुरू करूया ना. 9:30 वाजत आले यार. सर ते ना हे म्हणाले एक स्मगलिंग करतोय आपण. मग हळू कशाला बोलतोस तू? पहिलं वाक्य बोल ना मोठ्याने. सर आयोजक बोलले थांबा. कशाला? ते म्हणाले लोक अजून जेवून येणार आहेत, अर्ध गाव यायचं बाकी अजून नाटकाला. अरे काय आहे यार हे? काय आहे हे यार? 7:30ची वेळ होती, 9:30 वाजले. थोडी तरी वेळ पाळा. काय झालं? मामा चला ना, सुरू करूया ना. ही काय वेळ आहे का? मी फक्त पटकन पूजा करून घेतो. हा चला पूजा करून घेऊया. चला या हा या चल. जरा दाखवा हा फक्त. हा इथे या. बा देवा 12 गावच्या 12 वयवाटीच्या महाराजा. वय महाराजा म्हणायला. वय महाराजा. आता नाही, मी सांगेन तेव्हा. बा देवा 12 गावच्या 12 वयवाटीच्या महाराजा. वय महाराजा. सध्या युक्रेन पासून आमचे चिपळूण पर्यंत वातावरण एकदम अस्थिर झालेलं आहे महाराजा. वय महाराजा. पण आम्हाला काय नको, आमचं नाटक फक्त चांगलं होऊ दे त्यासाठी गारानं घालत असतो महाराजा. वय महाराजा. तर ही पोरं लांबून मुंबईतून आलेली आहेत, प्रेक्षकांना टिकू दे रे महाराजा. वय महाराजा. मागच्या टायमाला वेंगुर्लेकर हिरोईन आली होती. तिचं मालवणी नाटक बघून गावकरी अजून पण भीतीच्या छायेखाली आहेत महाराजा. वय महाराजा. तर त्यांना आपल्या पदराखाली घे आणि यांचा सांभाळ कर रे महाराजा. चांगलं झालं नाही, अजून एक आहे. अजून काय आहे? खिशातून लिंबू काढतो. लिंबू कशाला हवाय? थांबा जरा. काय चल ना लवकर. बा इब्रा बाल्या असतील तिथून ऐक रे बुवा. वय महाराजा. आता वय महाराजा नाही, हा तुमचा नेहमीचा नाही वाटत. नाही जाताना एकूच लिंबू ह्याला पण द्या. सांग तुम्ही ते. आता नाही महाराजा नाही, वय पण नाही. बा इब्रा बाल्या असतील तिथं ऐक रे बुवा, तुझा लिंबू इथं ठेवलेला आहे, त्याचा रस करून घे नाही तर लोणचा घाल. पण आमची ही जी पोरं मुंबईतून आलेली आहेत त्यांना आल्या तशा पावली व्यवस्थित जाऊ दे, त्यांचा सांभाळ राहू दे, बाकी काय नको. बास रे बास बाबा. पाया पडा. नाही पण कशाला पडायचं पाया? लिंबू वगैरे वाढवत नाहीत आमच्यात. हे काय केलं तुम्ही? ते कसं आहे, इथं इब्र्या बाल्या आहे ना, त्याचा वास आहे. इथं इब्र्याचा वास. इथं वास आहे. ऍक्च्युली खोबऱ्याचा वास पाहिजे ना कोकणात. गाल दे गाल. मामा हे काय करताय? कोण इब्र्या? आणि आम्ही नाही मानतो, असलं काही आमचा विश्वास नाहीये याच्यावर. पण इब्र्या बाल्या हा इकडे मागे पटकन सांगतो 5 मिनिट. अहो प्रयोग आहे ना मामा, प्रयोग आहे. प्रयोग आहे. मी सांगतो, ही माहिती असल्याशिवाय तुम्ही नाटक नाही सादर करू शकत. बरं पटकन सांगा, लोक जमायला लागले. हाय जमतील, लोक जमतील, त्याचं काय नाही. इब्र्या बाला नावाचा एक कुख्यात गुंड होता. काय? कुख्यात गुंड. हा, त्याला पण नाटकाची लय आवड होती. तर इथे येऊन बसायचा. काही वर्षांपूर्वी तो नाटक बघायला बसलेला असताना त्याला कल्पना नव्हती. विचार कसली? पोलीस सापळा रचून बसले होते याची. पण जसं त्याला अंदाज आला, तो पोलिसांपासून वाचण्यासाठी इब्रा बाल्या आतमध्ये गेला. तो लपला. कुठे लपला? कुठे? 4 नंबर खोलीत. ह्या 4 नंबर खोलीत. पोलिसांना नाटक संपेपर्यंत काय भेटलं नाही, मग त्यांना वाटलं गेला म्हणून ते जायला निघाले. तेवढ्यात नाटकाची नटी 4 नंबर खोलीमध्ये फ्रेश व्हायला गेली आणि किंचाळली. विचारा का? तिथे इब्राबाला होता. तेव्हा पोलिसांना कळलं इब्राबाला तिथे लपला, म्हणून पोलिसांनी तिथे जाऊन त्याला काठीने ठेचून मारलं. मारला? म्हणजे
ठार मारलं तेव्हापासून तिथं इब्राबल्याचा आत्मा वास करतो. आणि खरं सांगतो, त्या नटीचा राग काढायचा म्हणून ज्या ज्या वेळेला इथं नाटक कंपनी येते त्या सगळ्या नाटकातल्या नट्या आणि नटींना तो त्या 4 नंबरच्या खोलीत झपाटतो. म्हणून तुम्हाला सांगायचं होतं, बाकी काय. तुमच्यापैकी कोण 4 नंबरच्या खोलीत नव्हता ना? नाही. मग आम्ही तर 3 नंबर मध्ये होतो. हो, आणि माझ्या रात्री 2 क्वार्टर झाल्या म्हणून मी बसमध्ये झोपलो होतो. बस. आणि मी तर 1 नंबर मध्ये होते. मग काय प्रश्न नाही. नाही पण तिकडची टॉयलेट सीट तुटली होती म्हणून मी 2 नंबर साठी 4 नंबर मध्ये गेले होते आणि तिकडून डायरेक्ट इकडे आले. मग तुम्हाला काही दिसलं काय? नाही. बघ, भास नाही झाला? नाही. म्हणजे तिथं असं मेरेकू कायेकू असं हैदराबादी मालेगाव भाषेत काय ऐकायला नाही आलं? नाही हो, मला नाही जाणवलंय. नाही, असू शकतं. काही माणसं असिम्टमॅटिक असतात भूतांना. पण इब्राबाला असं सहजासहजी सोडणार नाही. असं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही नाटक चालू करा. नाटक चालू करा. हो, आम्ही करतो. ए बने, थर्ड दे. चल मामा, तिकडे आपण अनाउन्समेंट. माझा मोबाईल ठेवा तुमचा मोबाईल आहे, नीट ठेवा. नीट ठेवा. अजून काय आहे? नाही का? हा, चल बस. हा, चालू आहे हा, mic. चालू आहे ना? हा, चल. mic चालू. स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून चेतनाट्य प्रोडक्शन सादर करीत आहे. चेतनाट्य म्हणजे संस्थेचं नाव आहे आमच्या. चांगलं नाही. आमच्या प्रोड्युसरचं नाव चेतना आहे, त्याच्यावरनं तिने चेतनाट्य असं ठेवलेलं आहे. तरी चांगलं नाही. राहू दे ना. आता काय करणार? काय करणार? चेतनाट्य प्रोडक्शन सादर करीत आहे 2 अंकी ऐतिहासिक नाटक राणी श्वेतांबरा. बरं आहे. नाटकाचं नाव बरं आहे. हा. ऐका, आता मी तिकडे गेल्यावर पडदा द्या. पण पडदा तिथंच आहे, मग तो द्यायला येऊ मी तिथं? मामा, पडदा द्या म्हणजे पडदा उघडा. हा, लक्षात आलंय? लक्षात आलं. श्वेतांबरा नाटक छान आहे. सर, ऑल द बेस्ट सर. चल कर, चल. भ्राता निमिष कुमार, पटांगणात 21 तोफांची विजयी सलामी द्या. हत्तीवरनं साखर वाटा, जल्लोष होऊन जाऊ द्या. निमिष कुमार, तब्बल 80 दिवसाच्या लढाईनंतर आपण हे युद्ध जिंकलेलो आहोत आणि तुम्ही अजूनही नाराज का? नाही महाराज, भ्राताश्री, आनंद आम्हालाही झालाच आहे. परंतु या युद्धात आपले लाखो सैनिक आपण गमावले. त्यांच्या घरात दुःखाचा डोंगर आहे आज, आणि आपण इथे महालात बसून जल्लोष साजरा करणार. महाराज, माझ्या मनात हे योग्य वाटत नाही. महाराजांचा विजय असो. महाराज, युद्धात आम्ही जिंकलेला नजराणा आपल्या समोर पेश करू इच्छितो. दौलत सिंग, पेश किया जाए. जशी आपली आज्ञा. अद्भुत. महाराज, या पाली पंजारीच्या राजाच्या राणी श्वेतांबरा. वाह, राणी श्वेतांबरा, तुमचा चेहरा बघण्यासाठी आम्ही अधीर झालेलो आहोत. उचला तो घुंगट आणि करा आम्हाला बेहोश. महाराज, माफी असावी महाराज, पण आम्हास जिंकणे हे युद्ध जिंकण्या इतके सोपे नव्हे. आम्हास जिंकायचे असेल तर आमचे मन जिंकावे लागेल, अन्यथा राणी श्वेतांबरा पाली पंजरीची विधवा म्हणून खामोश. इथे केवळ आमचा हुकूम चालतो हे ध्यानात ठेवा. भ्राताश्री, अहो काय करताय? परस्त्रीला असं लज्जित करून तिला दासी करून घेणं राजधर्मात शोभा देत नाही. महाराज, निमिष कुमार, हात का थांबला? महाराज,
हाथ नहीं थांबला रे, रिश्ता बीच में आ गया. बर सुलेमान, अरे कितने दिनों बाद थोबड़ा दिखाया रे तू? नाटक आहे. अभी पहचाना नहीं क्या हुआ? मैं इब्रिया बालिया. तू इस तो मेरे को मारने को उतावला था ना, मेरी बिच्चू पुलिस लगाई. तेरे को क्या लगता है रे ये इब्रिया भाई तेरा बदला नहीं लेगा? इब्रिया भाई है ना, तेरा इज्जत मेरा इज्जत क्या कचरा है क्या? बोले तो चेतना काय अबे करते? कौन चेतना? अरे मैं तो इब्रिया बालिया, जिसके बीवी चुड़ैल, खबीज जिसका सालिया, बोले तो इब्रिया बालिया. अभी मिल गई क्या तेरे कलेजे को ठंडक? भ्राता आता दौलत सिंग, हा काय नजराणा तुम्ही पेश केलेला आहे आमच्या समोर. अरे शब्बो, अबे हटना. ये शब्बो मेरी जान. अरे शब्बो, ये मेरे जिगर के चल्ले. अरे कलेजे के टुकड़े आ जाना इधर. आना शब्बो, आजा रे, बैठना इधर. अरे कितने दिनों बाद मिली रे तू. अरे तेरे को याद नहीं क्या, हम लोग मिलने वास्ते इब्रान चाचा के गोटे में गए थे, है ना? मैं पप्पी लेने नजीक आ रहा था, उतने में ही वैसे ने बच्चा दिया और तू चिल्लाई. अरे मामाश्री, मी तुम्हाला बोललो होतो ना इब्राहिमला, तो हिच्या अंगात घुसलाय बघा. कळतंय ते आम्हाला, पण काहीतरी करा. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही नाही काय. माझ्याकडे 101 उपाय आहे. मी असं पटकन बघा, आता ही राख आहे ना, ही राख आमच्या मस्की देवीची राख आहे. अंगावर फुंकली की लगेच इब्राहिमला बाहेर आहे. बाहेर मग करा करा नाही राख. विनोद कसले करता इथे? तू गप्पा बस रे. आता बाहेर करा ना. आता बघा फक्त. बाल्या, अबे कौन है बे? ओमक्या, चेतना, ओमक्या, चेतना, आला. हा राहू दे, नाही माहिती तुला. झाला. तुम्ही येऊ शकता मामाश्री. येऊ शकता मामा प्रेक्षकांना सांगतो. सांगतो. हे मामा, नाटक श्वेतंबरा चांगलं आहे. आता जे हे इब्राहिमल्याचा चावटपणा आहे, पण आता जे आहेत प्रेक्षक त्यांनी बसा, पुढे नाटक चांगलं आहे. बाकीचे गेले ते जाऊ दे. बस थांबा. श्वेतंबरा नाटक. आपण कंटिन्यू करूया. दौलत सिंग, राणी सरकारांना आमच्या शयन कक्षेत घेऊन जा. मी एकटा नाही जाणार मी. हो, त्या दुसऱ्या राज्यातल्या राणी मध्येच आक्रमक होतात. दौलत सिंग, मी राजा आहे, मी आज्ञा करतोय. हो महाराज, पण त्या मला शब्बो समजतायत. हे सगळं माझ्या शब्बोशी येऊ शकतं. कैसे आदमी पाल रखे. थांब. वेगळी संकट आलंय राज्यावर. भ्राताश्री, तुम्ही शयन कक्षेत घेऊन जा. आलोच मी. तुम्ही शयन कक्षेत घेऊन जा राणी सरकारांना. नाही भ्राताश्री, छे, काय बोलता आहात आपण? अहो, मी आपला अनुज आणि भावाने माते समान वहिनीला असं शयन कक्षात घेऊन जाणं
समाज काय म्हणेल? काही म्हणणार नाही रे, तू घेऊन जा ना यार. नाही महाराज, मला हे काही पटत नाही. म्हणजे देवर बाबी या नात्यावर छोटे छोटे चित्रपट असतात, पण या नाटकाला ते शोभा देणार नाही महाराज. मी नाही करणार हे सगळं. नाही, मला शक्य नाही. मामाश्रींना सांगा. मामाश्री ना तुझा द्वंद्व एकदा बाहेर काढतो मी अख्खा. मामाश्री कृपया महालात या. मामाश्री, राणी सरकारांना जरा शयनकक्षेत न्या. कोण? मी? हा तुम्ही. मी नाही बा. तेवढं सोडून सांगा. इथे सगळे आहेत म्हणून ठीक आहेत, त्यांना घेऊन आतमध्ये गेलो तर 4 नंबर खोलीत इब्राहिमला चेपील मला. असं करू नका हो. बरं, प्रेक्षकांमध्ये कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी या. कोणालाच नाहीये. ठीक आहे, मीच नेतो. या राणी सरकार. अरे सुल्ल्या, मामा. अबे आ गया क्या औकात पे? हाँ, अबे तूने मेरे साथ गद्दारी की. मी नाही अब तू मरेगा. मरेगा रे तू. मी नाही. ती शंभोने गेली. तूने मेरे साथ गद्दारी की. शंभो तो मंगेल किया ये सब. चुपा इधर मंग्या. मी अरे मंग्या, अपनी तो पहचान नहीं, तू काय को मारी दिया रे? मामा तिला काढा बाहेर, नाही तर मरेगा. मरेल तो. मेरा मारी दिया. चेतना. बाल्या झाड सोड बाल्या, झाड सोड. आले, अंगातलं भूत उतरलं. चेतना बरी आहेस ना? मामा, चेतना बरी आहे. मेरे को क्यों मार रही तू? मेरे को क्यों मार रही तू? हाँ मंग्या. मामा, नाटक संपलेलं नाही आहे. प्रथमपरा आता हाय ते. तुम्ही बसा आता. तुम्हीच आहेत फक्त. अरे शंभो, मेरे को क्यों मारी रे तू? मी काढून टाकी. अरे मेरे को मारी. मी किधर है वो काढून टाकी. काढ. पण त्याला काढ. क्या? क्या रे शंभो, मेरे को क्यों मारी? मी काढून टाकी नाटकातून. नाटकातून काढून टाक. तुझ्यात आहे? मजात नाही. तुमच्यात नाही? निमिष तुझ्यात नाही? अबे क्या बे शंभो, तूने पुलिस को टीप बीप दिया क्या? नाही. हे बघ, मी काढून टाकू तू शकते से नाटकातून. वार करती क्या बे तू? गेला. थांबा यार, थांबा प्लीज, बसा. हा, माफ करा. मी बोलतो पहिल्यापासून परत सुरू करू. थांबा जरा वेळ थांबा. गेलाय सगळ्यांमधला. सगळ्यांमधलं फिरून गेला इब्राहिम. क्या रे शंभो? क्या बात है, क्या बात. काय रंगला हा नाट्यप्रयोग. एकदम झपाटलेला परफॉर्मन्स. कडक. ओक साहेब, कशी साथ द्याल? वा, फार अप्रतिम, भारून टाकला प्रयोग होता. विनायक पुरुषोत्तमसाठी एकदा टाळ्या. फार मजा आली. ओंकार भोजने, आता तुझ्याकरता शब्द संपलेत. तुझ्याकरता आज स्टँडिंग ओवेशन. क्या निमिष अफलातून. चेतना, फॅन्टॅस्टिक अटेम्प्ट. खूप वेगळा अटेम्प्ट होता आणि खूप छान केलास तू. ओंकार मस्त. बने मस्त. मधला एक प्रवेश पण फार तुझ्या वाट्याला जो आला बने, तो फार रंजक केलास तू. ओव्हरऑल खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक. खरोखरीच हा नाट्यप्रयोग संपूच नाही असं वाटत होतं. क्या बात मंडळी, धन्यवाद.
मंडळी, तरुण पिढीतील काही कलाकारांनी स्वतःच्या वेगळ्या शैलीनं आणि प्रतिभेनं मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलंय आणि त्यातलंच एक आश्वासक नाव म्हणजे अक्षय टंगसाळे. आज अक्षय आपल्या हास्य जत्रेत पाहुणा कलाकार म्हणून सहभागी झाला आणि त्याच्यासोबत इथे धमाल करण्यासाठी येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने. दूध या रोशनी में नहाता हुआ ये मैदान, दर्शकों से खचाखच भरा हुआ ये स्टेडियम, काफी रोमांचक मुकाबला जहां होने जा रहा है भारत और श्रीलंका के बीच T20 फाइनल मुकाबला. और मैं आपको बता दूं, भारत के कप्तान विराज कोहली, इन्होंने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला लिया है. विराज कोहली फील्डिंग की जमावट करते हुए और श्रीलंका के बल्लेबाज लहिरा थ्रुसुंगे और महिला पुरथुंगे क्रीज पर आते हुए काफी कांटे की टक्कर होने की संभावना. और कमॉन इंडिया प्रसाद यार, काय दिवस आहे तुला सांगतो यार. इंडिया श्रीलंका क्रिकेट फायनल आहे आज, 2020 फायनल आहे आणि बायको घरी नाही आहे. याशिवाय दुसरं नाही रे, भाग्य नाही दुसरं, तुला मी सांगतो रे. आज मजा आने वाला है भाई. ये बा साहेब. येस. हा, सूर्य आहे का सूर्य? हा, सूर्य आहे का सूर्य? अहो तुम्ही प्लंबर आहात, अख्खी मोरी तुम्हाला दिली आहे, सुरीचं काय घेऊन बसलाय तुम्ही? प्लंबिंगच्या कामासाठी सुरी पाहिजे. अहो ते नळ कापताना ब्लेड तुटलं माझं, त्यामुळे सुरी पाहिजे मला. अहो तुम्ही आता अर्धा तासापूर्वी आत गेलात, तुम्ही मला काय म्हणाला होता? काय? 5 मिनिटात बघतो म्हणून. आता अर्धा तास झाला तरी काम होत नाहीये तुमचं. अहो नुसतं बघतो म्हणलं, करतो म्हणलं का? मला सांगा, आपण कांदेपोळ्याच्या कार्यक्रमाला जातोय, पोरगी नुसती बघतोय का लगेच लगीन करतोय? तसंच असतंय, ते प्लंबिंगचं काम आहे, होते टाइम लागतोय त्याला. आता करतो बघा. सूर्य आहे का? नाही सूर्य नाही. मुळात हे सगळं तुम्ही जे कांदेपोळ्याचं वगैरे सांगितलं, प्लंबरच्या तोंडी ही वाक्य खरं तर जात नाहीत. लिहिताना जाणवलं नाही मला, पण आता ऐकताना खूप जाणवलं. आहे सूर्य आहे तुमच्याकडे? सूर्य पाहिजे का तुम्हाला? सूर्य पाहिजे. सूर्य आहे. कोणाची आहे? सुरी कोणाची आहे म्हणजे? आमची स्वतःची आहे. शेजाऱ्यांची सुरी आम्ही कशाला घरी ठेवू? त्यांची जागा इतकी लहान आहे की जरा सुरी आमची तुमच्याकडे ठेवा असं ते का म्हणतील ना आपल्याला. सुरीसाठी तर जागा असते प्रत्येकाच्या घरात, नाही का? म्हणजे जायला लागा तुमचे विनोद. तुंबलेल्या मोहरीत कोंबली पाहिजे ती. मला सुरी द्या की मी आता क्लिअर करतो लगेच. हा, पण तुम्ही ते कुणाची कशाला म्हणालात? ते कुणाची? हो, बॉलिंग कुणाची आहे म्हणत तुम्ही? क्रिकेट बद्दल तुम्ही विचारलं. बॉलिंग इंडियाची आहे. असं होय? ह्या मॅच मध्ये इंडिया जिंकणार. अरे इंडिया जिंकणार म्हणजे? तुम्हाला सांगतो, आपल्या विराज कोहलीची कॅरेक्टरचा अभ्यास नाही, असं बसू शकत नाही इकडे. प्लंबर आहेस ना, पण हरकत आज फक्त आपल्या विराज कोहलीची बॅट लागली की नाही मग. विराज कोहली, अरे बाबा ड्यू आहे त्याची बॅटिंग, करणारच तो म्हणजे मिनिमम 60-70 मारतो की नाही बघा. बघा तुम्ही फक्त आता क्रिकेटमध्ये खूप इंटरेस्ट दिसतोय तुम्हाला. म्हणजे काय जायला जिंदगी गेली लगा क्रिकेट मध्ये आपली. काय सांगता, अख्खी जिंदगी क्रिकेटमध्ये गेली? मग काय आता ह्या स्किटच्या पुढे तुम्ही प्लंबर असं बाकीची जिंदगी लगा तुम्ही कोंबलेली बी बाहेर काढताय की काय मी करा ना. ते सुरी पाहिजे होती ना. सुरी पाहिजे आहे ना, सुरी तिकडे बघा ना. फळ आहेत बघा, फळ तिकडे. सुरी. हा, ती खरी दिसणारी फळ आहेत ती घ्या. खरंच घ्या तुम्ही. घ्या सुरी घ्या. हा घ्या. येस. धार आहे ना याला? हा हाय, धार आहे. हॅलो. हा द्या ना. हे डिलिव्हरी. ऐका, तुम्ही दारात पाहिजेत, डिलिव्हरी बॉय आहात. ऐका. सॉरी सर. हा शाबास मट्ट्या. सही घ्यायची असेल ना माझी? अरे लेगला प्लेअर लावले तर ऑफला बॉल टाकतोय. काय बॉलिंग करतोय राव, याला सांग राव. हे बघ 2 वरचे खाली घे, खालचे 2 वर टाक. तिथं विकेट आहे, तिथं सांग त्याला. टाकी खाली. असं करू नका हो. टीव्हीला हात नाही लावायचा. नाही कुठे बॉल टाकते? अरे टीव्हीचं काही नाहीये, ते तिकडे टाकतात, खूप लांब आहेत ते, दिल्लीला आहेत ते. नाही त्याला हे प्लीज घ्या. झालं या आता. झालं हो, एवढाच होता गेस्ट आज, यावर एवढाच रोल.
बरं सोडल्या बघताय सर एक ओव्हर बघून जाऊ का आलोच आहे तर हा बसा बसा एकच over. हो हो वा बसा बसा शाबाश फिल्डिंग यांचं पण काय कॅरेक्टर चुकलं डायरेक्ट सोफ्यावर बसले क्रिकेटची आवड दिसते तुम्हाला सुद्धा आवड हो. अरे आपण खूप मोठा फॅन आहे हा. हा म्हणजे आमच्या एरियामध्ये ना ते अंडरआर्म बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट होतात ना मांडीवर हात नका ठेवू मांडीवर एकदम हात होता बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट आहे ना त्यातला वाचय आपण बरं बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट म्हणजे मला कळलं नाही तुम्हाला माहिती नाही बॉक्स क्रिकेट नाही ते असं बॉक्स टाईप असतं जाळी असते आजूबाजूला छक्का मारला की आऊट टाकीला बॉल लागला की आऊट अच्छा, ते- काकांची काच फुटली की आऊट नाही का नियम असतात रात्री खेळतात बरोबर रात्री ते पहाटे अंडरआर्म टाकायचे हा खेळलंय अंडरआर्म टाकायची चांगलंय हो ना? मजा असते त्याच्यात वेगळीच मजा वेगळी असते मजा आहे वेगळी मजा आहे. तात्या हा. त्याच्या आईला काय अंडर मध्ये कसली मजा आहे तेव्हा ह्याच्या आईला ती 10x10 एवढीच बॉक्स तिथंच बॅटिंग करायची आणि तिथंच बॉलिंग करायची त्याच्यापेक्षा त्याच्या आईला 2-4 गोट्या आणायचं तिथं सर्कल हाणायचं आणि टाक गोट्या खेळायला तरी चालते बरोबर ह्याच्या आईला ही म्हणजे कसं झालं माहितीये का पिझ्झा आणायचा समोसा आणायचं सगळं घेऊन यायचं आणि मोबाईलवर पिक्चर बघत बसायचं असलं आहे त्याच्या माझा काय प्रॉब्लेम झालाय मी आधी संवाद लिहिले मग कॅरेक्टर्स लिहिले त्यामुळे उलटं झालं. पण नाही मजा नाही अंडर त्यात कसली मजा नाही हो तुम्हाला सांगतो आमच्या घरी एवढ्या ट्रॉफ्या खच पडल्या खच अरे अंडरआर्मचा बादशाह तुला बोललो ना मी मी बादशाह बादशाह आहे आपण हा मग अंडरआर्म खेळून मोठा झालोय सलग 3 वर्ष तू ऐक सलग 3 वर्ष नंबर 1 बॅट्समन आहे आपण काय सांगताय हा, मग अरे वा, म्हणजे वेगळी एवढं- मजा असते या ना एकदा एरियामध्ये तुम्हाला दाखवतो कसं खेळतात अंडरआर्म शेड्यूल बघून आता मध्ये कुठे वेळ असेल तरी खरंच आहे. आप्पा मी सांगतो की तुम्हाला आप्पा नाही मी हा ठीक हरकत नाही म्हणजे अंडर मध्ये काय मजा नाही हा. चिल्लर गेम आहे त्याच्या चिल्लर गेम आहे खरा गेम म्हणजे लगा ओरम ही काय टेनिस बॉल खेळते ती तेव्हा बॉल कसा सीझनचा पाहिजे दगडागत त्याच्यावर हाणलं फुटलंच पाहिजे कोणतरी त्याच्यात खरी मग ही चिल्लर काय चिल्लर कोणाला बोलतोय रे कोणाला बोलतोय तात्या चिल्लर तात्या हा? चिल्लर कोणाला बोलतो तू कोणाला म्हणजे? तुला म्हणून सांगतो रॅम्बो 11 नावाची टीम आहे आपली मग? आणि त्या टीम मधला आपण स्टार प्लेअर लक्षात ठेव 10 वेळा विचार कर बोलताना पुढे कशाला विचार करायचे तुला का तिथलं तिथे खेळतून तुझा काय विचार करायचा विचार कर 10 वेळा विचार करायचे. एक मिनिट. नाही 10 वेळा ये धावा में खड़ी हो गई है फील्डर नीचे आते हुए और ये गेंद छिटक गई है घटिया फील्डिंग का मुजाहिरा काफी घटिया तुझ्या आईचं तुझ्या वॉशिंग पावडर सुंदर ऐका वॉशिंग्टन सुंदर असं नाव आहे वॉशिंग पावडर सुंदर असं नाही आई सासू दे की काय बी धराई नव्हे त्याला कोंबड्या पकडताय त्याच्या आईचं त्याच्या रिलॅक्स ती बघितलं का ही बियाणं बघितलं का ए बियाण्या ए सुरेंद्र जडेजा उठकी तुझ्या आईचं तिथं बसलोय मारू नका टीव्ही तुला काय पापड सुकट टाकाय ठेवलं वर तिथं बियाण्या हानी की उडी डाय मार की तुझ्या बेने त्या सुरेंद्र जडेजाला काय बोलायचं नाही मी तुला फायनल सांगतोय का बरं? आपण फॅन आहे त्याचा काही बोलायचं नाही त्याला का बरं बोलायचं नाही बोलायचं म्हणलं की नाही बोलायचं ए सुरेंद्र जा रे जा हे बोलायचं लायकीच आहे करायचं ती हा कसली लायकी काढतोय ए बंटी त्याला सांग बरं का तुम्ही तुला आधीच सांगतो बंटी तात्या काका बंटी सॉरी काका त्याला सांगा ना मागच्या मॅच मध्ये जरी कसा कॅच घेतला होता हो, catch घेतला कसा घेतला होता बाउंड्रीवर 5 मिनिटं हवेत होता 5 मिनिटं हवेत जमलं तुझ्या विराजला 5 मिनिटं हवे तेवढे एवढं नाही एवढं कोणी लावू मग काय आबा तुम्हाला सांगतो हवेचं कशाला सांगतो हे होतं बरोबर. ह्याच्या आईला आपण लगा पायपतनं तोंडाला हवा बाहेर काढणारा माणूस आहे तेव्हा अरे त्याचा इथं काय संबंध आहे हा मागच्या मॅच मध्ये 12 बॉल 35 केले होते ए चंद्र त्याला सांगणार राव. चंद्र 12 बॉल 35 केले होते की नाही मागच्या मॅच मध्ये मग तरी केले. त्याला 8व्या नंबरवर उतरवलं कोणी उतरवलं कॅप्टन विराट कोहली मग काय अबे, अक्कल येते ए ए ए बळी एक मिनिट बसा बसा कोहलीला काय बोलायचं नाही आपण match- नाही विराट कोहलीला का बरं बोलाय आपण मॅच मामा सांगून ठेवा त्याला बरोबर आहे. त्याला सांगून ठेवा मग तुमचं पाहुणा आहे म्हणून का बसलोय मी नाही, बरोबर. ह्याच्या आईला नाही तर मग मामाचं घर बिर काय बघणार आहे तोडून टाक उगीच काय कोहलीला का बरं बोलला अरे तुम्ही आगंतुक आहात माझ्या घरात मग काय? तुम्ही अचानक आलेला आहात मी तुमचं क्रिकेटचं प्रेम बघून मी तुम्हाला असं बसवलेलं आहे तुम्ही प्लंबर आहात ना प्लंबिंगचं काम करणं गरजेचं आहे ते तुमच्याकडून अपेक्षित आहे कधीच गेलेलात तुम्ही हे सगळं ऍडिशन आहे
डिलिव्हरी दिली गेला एवढंच होतं. ए पप्या हे बघितलं का? हे. हे बघितलं का? सुरेंद्र जडेजा 120ची जाहिरात करते. जायला लाज वाटणं रे बेन्या तुला. आत्ता लगा कॅच सोडलाय माकडा आणि चढ्यावर करतेय चढ्यावर करते. सुरेंद्र जडेजाला काय बोलतो रे तू सारखं? काय प्रॉब्लेम आहे तुला त्या सुरेंद्र जडेजाशी? तो अंडर पॅन्टीवर नाही तर काय करेल? याच्या बापाचं काय जाते? आणि तू काय अंडर पॅन्ट घालत नाही का रे? चल जाऊ तू मग. कुठं? चल की मुरीत जाऊ तू. इथं दाखव की. नाही मुरीत चल की जाऊ तू. इथं काय घाबरतो का सगळ्यांसमोर? दाखव. अरे कमाल करताय तुम्ही. तो बायको घरात नाहीये, तुम्ही हे असं काय करू नका यार. हे काय चाललंय तुमचं यार? याला सांगा ना मग. काय याला सांगा? ह्याला काय सांगा? मग तू का बरं बोलला विराज कोहलीला? अरे तू काय बोलतोय मग? विराट सुरेंद्र कोहलीला जडेजाला. बोलला मग डोक्यात तू काय सुरेंद्र सांगतो? जडेजाला बोलू नका. ए, सुरेंद्रला बोलतोय 10 वेळा. ए तू नी. अरे काम झालं ना. तुझं काम मोरीमध्ये, तुझं काम इथं पण नाहीये. जायचं लय बोलते तर तू. खुर्ची उचलली, खुर्ची उचलली. याला सांग बर का, खुर्ची उचलली माझ्यावर. मी लय डेंजर माणूस आहे. काय करशील? थांब तुला दाखवतो आता मी कोण आहे ते. काय कोण आहे? सागऱ्या कुठे रे? काय? हा या इथं ग्रीन पार्क अपार्टमेंट मध्ये 207 ना? 207. हा 205 मध्ये या या. हा या एकाला सोलायचं इथं. नाही ए भाई, जेवढे असतील नसतील तेवढे घेऊन या. घर पण फोडून टाकायचे. नाही, नाही. आपल्याला आपली पोरं येणारच आहेत. लक्षात ठेव. काही होऊ दे. क्रिकेट हा माणसं जोडतो, आपण माणसं दूर करतोय. कसं असतं, हा मुळात आपला खेळ नाहीये, ब्रिटिशांचा खेळ आहे. कलेच्या हे काय चाललंय माझ्या? ए बोजा तुम्ही बसा ना इथं 2 मिनिटं. ए बघ आपली पोरं घेऊन ये तू. हा त्या चौगुलेच्या घरात ये. आणि तू श्याम्या बिम्या हॅम्या बिम्या सगळी घेऊन ये. अरे उद्या काय व्हायचं तुला दाखवतो. चल किती पोरं. माझं ऐका, आपण हे करूया. अहिंसा ही फार मोठी असते. तुम्ही त्याला सांगा ते आमदार. प्रसादा तुम्हाला कसं वाटलं हे क्रिकेट प्रेमी प्रेक्षक? समय मला असं वाटतं की मॅच बघताना आपल्या विचारांची मॅच होणारे लोक नसतील तर खेळ खंडोबा होतो आणि नको त्या गोष्टींचा सामना करायला लागतो. वा 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 दादा वा. अक्षय तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. फार मजा आली तुला बघताना. आपल्याकडे पोकर फेस कॉमेडी करणारे खूप कमी आहेत आणि जे कमी आहेत त्यात तुझं नाव नक्कीच घ्यावं लागेल. थँक्यू. इतकी सुंदर पोकर फेस कॉमेडी करतोस तू आणि खूप इनोसन्स आहे तुझ्या कॉमेडीमध्ये आणि तो स्क्रीनवरती कायम जाणवतो. तुझ्याकडे मी जेव्हा बघतो तेव्हा मला 20 वर्षांपूर्वीचा मक्या आठवतो. आम्ही तेव्हा एकत्र काम केलं होतं त्यामुळे तुला बघितलं की मला मक्याच आठवतो का कोणास ठाऊक. पण फार इनोसंट आणि फार प्युअर कॉमेडी असते तुझी आणि बघताना फार मजा येते. थँक्यू. खूप सुंदर फॅन्टॅस्टिक. सई कडक परफॉर्मन्स झाला. श्यामदादा फारच भारी. तुम्हाला एका नवीन रूपात बघितलं आज आणि तुम्हाला ऐकून फारच मजा आली. व्हेरी 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 नाईस. सावत्या तुला खूप मोठी शाबासकी, खूप मोठी शाबासकी. तू आज इक्वल ताकदीनं समीर दादा बरोबर उभा राहिलास आणि तुझे हक्काचे तुझ्या स्टाईलचे पंचेस तू घेतलेस. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप मस्त. तुझं खूप खूप स्वागत या मंचावर. अक्षय म्हणणं मला शक्यच नाहीये बाल्या, त्यामुळे मी बाल्याच म्हणणार आहे. बाल्या आमचा खूप जगमित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण एकत्र काम केलंय YZ मध्ये. तुला या मंचावर बघून मला अत्यानंद झालाय आणि पशाजी म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे. तुझी एक वेगळी शैली आहे आणि त्या शैलीने तू कायम सगळ्यांना जिंकत असतोस. आज आम्हालाही जिंकलंस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वा 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 बहारदार. अक्षय तुला आज या मंचावर येऊन धिंगाणा घालून कसं वाटतंय मित्रा? खूप भारी वाटलं मला. खरं तर ही संधी मिळाली त्याबद्दल मी खूप भाग्यवान आहे. आणि इकडची एनर्जीच वेगळी. म्हणजे एखादी मेलेली जागा पण जिवंत करणं मी आज डोळ्यांनी बघितलं.
आणि 2 दिवस व्हॅनिटीमध्ये मी यांच्याबरोबर आहे, त्यामुळे ते कळलं मला की काय प्रोसेस आहे किंवा कसं जावं. कारण लिहिताना एकदम साधं लिहिलेलं आहे, पण ते करताना काय 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 मजा येऊ शकते हे या माणसामुळे कळालं आज. त्यामुळे खूप खूप थँक्स. आणि गोस्वामी सरांचं पण थँक्स की त्यांनी मला बोलवलं, आणि सगळ्यांचे थँक्स. थँक्यू. न्यायला यायला गाडी असेल तरच कार्यक्रमाला येईल अशी अट घातलेला सेलिब्रिटी आयोजकाच्या गाडीतून निघालाय परतीच्या प्रवासाला. बघूया तिथे काय घडतंय. धन्यवाद धन्यवाद. नाही खरंच धन्यवाद. किती धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मगापासून हा 25वा धन्यवाद. प्लीज नको अहो नाही खरंच. पण खरं सांगू का, तुम्ही लोकांना इतकं हसवता ना, त्याबद्दल खरंच तुमचे आजन्म धन्यवाद मानले ना तरी कमीच होतील. खरंच धन्यवाद. खरंच धन्यवाद. मीन्स अ लॉट टू मी. आणि खरं सांगू फार कमाल कार्यक्रम. फार कमाल कार्यक्रम. मज्जा झाली. धन्यवाद. निघू मी आता. हो हो. ते गाडीचं ठीक आहे ना गाडीची व्यवस्था आपली. खरं तर एक म्हणजे कसं बोलावं कळत नाहीये. बोला ना. आमचे नाना आहेत ना, नाना गणपुल्यांचे नाना. नाही. त्याने नाही का स्टेजवर तुमच्या पायावर काठी ठेवली होती. ठेवली होती. त्यांनी आरपार नेली होती पायाच्या काठी. म्हातारपण नाव काय करायचं, त्यांच्या एकदम लक्षात नाही आलं. दिसत नाही ना त्यांना. आणि नानांचं ना डोळ्याचं ऑपरेशन आहे आमच्या. तर इथून असं अगदी त्यांना त्यांच्या गावात सोडायचं होतं. फार लांब नाही, 10 किलोमीटर आहे फक्त. घाट संपला ना की लगेच नानांच्या लेकीचं गाव लागतं. तर तिथं त्यांना जरा उतरवाल का प्लीज. ऑफकोर्स. असं काय विचारताय. बिंदास, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा एवढी मोठी गाडी आहे, रिकामी जाणार, मी एकटाच जाणार त्याच्यात. त्यापेक्षा नानांना सोडतो मी. किती प्रेमळ आहात तुम्ही. खरंच धन्यवाद. खरंच बोलवते मी. इतक्या हसमुख आहात म्हणून तर खळ्या नाही ना पडत तुम्हाला. नानांना हो नाना 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 या नाना नाना इथे नाना फार वेगळे काय, यांना दिसत नाही का, ऐकू येत नाही, कळत नाही. काय आहे, ऐकू आलं तरी तिथेच पावलं पडतील असं सांगता येत नाही ना. म्हातार पण वाईट असतं. असं बाबा केवढा दिवसांनी भेटलास. हणम्या नाही येते. हणम्या नाही, पृथ्वी प्रताप. बांधा तर हणम्यासारखा आहे. दाबू नका नाना. पृथ्वी प्रताप येते. कोण? पृथ्वी प्रताप यांच्या गाडीतून तुम्हाला जायचंय. जायला काय, जाण्यासाठी आलो. इथे गप्पा मारायला आले का आपण. ते सोडतील तुम्हाला. सोडूया आपला काय, जाऊया. मागून नानांची मुलगी आहे ना, मी तिला सांगून ठेवले तिचे मिस्टर येतील रस्त्यावर. तुम्हाला आत वळायची आवश्यकता नाहीये. चला या. चला येतो. कोणाची गाडी आहे रे. आपली जाय. कोणाची पण असू द्या, मला काय जाण्याची मतलब. चालवतो. चला म्हणे प्रवास सुरू करूया. चला. हे राहिली पिशवी, राहिली माझी पिशवी. आजोबा आहे तुमची पिशवी बघा इथे बाजूला आहे. नाही ही पिशवी नाही रे, ती प्लास्टिकची पिशवी. ते गाडी लागते ना, तुझ्या हातात दिली ओकाला बरं पडतं. एक मिनिट. बसा पुढे येतो. हो पुढच्या सीटचा प्रॉब्लेम आहे. पुढे काय प्रॉब्लेम काय आता. सीटच नाही दिसते. सीट आहे इथे. मागे बसा तुम्ही, मागे बसा. चला नाना चालू करतो गाडी. चालू कर म्हणजे काय, इथं फोटो काढायला आलोय मी. चल चालू कर. नाना नाव विसरलो. तुझं नाव काय बोललास. पृथ्वी प्रताप आजोबा. तुझ्या ह्याचं नाव काय, शोचं नाव काय, ते कुठल्या कार्यक्रमात करतोस. ते आजोबा मी महाराष्ट्राची काय हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. तो 10 मिनिटांच्या नटांचा कार्यक्रम. 10 मिनिटांच्या नटांचा कार्यक्रम म्हणजे. तसंच आहे ना ते. मग 10 मिनिटं तुम्ही वाकडे तिकडे काहीतरी करता, मग तो आमिर नंतर वाजवतो टा 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 आणि मग संपतं. हे कुठलं म्युझिक वाजवतो आमिर. मला सांगतो तुम्ही 10 मिनिटांचं नट, तुम्हाला 2 अंकी 3 अंकी नाटक काही झेपणार नाही तुम्हाला. नाना बरोबर बोलले. गाडी चालव. गाडी चालव. नाना बरोबर. ओ नाना
ते 10 मिनिटं आम्ही जे काही करतो ना त्याच्यासाठी सुद्धा प्रचंड मेहनत लागते. मेहनत काय, गाढव पण घेतो, गाढवाला उभं करतात घोड्याच्या शर्यतीत. किती वेळ लागेल यांना सोडायला? हा घाट संपला ना की खाली यांचं गाव आहे, 25 मिनिटात पोहोचू आपण. हा 25 मिनिटात मग काही टेन्शन नाही. हा त्या आईला तुझ्या बाईला हळूहळू समोर बघू. ते सई मॅडम पण आले होते ना कार्यक्रमाला, त्यांना वेगळी गाडी दिली काय? नाही स्पेशल गाडी होती, सरपंचांनी नवीनच घेतली, ती सोडायला घेतली होती गाडी. अरे याला काय अर्थ आहे यार? एकाच कार्यक्रमात काम करतो आम्ही, त्यांना स्पेशल गाडी, मला ही असली सीट नसलेली गाडी. पृथ्वी प्रताप काय ना त्या सई तामणकर आहेत, त्या 1 तास हसतात, तुम्ही 10 मिनिटं स्किट करता. 11वा मिनिट झाला किती प्रोजेक्ट तुम्हाला वाजत गाजत हाकलं होते. ते सई मॅडम पण आले होते ना कार्यक्रमाला, त्यांना वेगळी गाडी दिली काय? नाही स्पेशल गाडी होती, सरपंचांनी नवीनच घेतली, ती सोडायला घेतली होती गाडी. अरे याला काय अर्थ आहे यार? एकाच कार्यक्रमात काम करतो आम्ही, त्यांना स्पेशल गाडी, मला ही असली सीट नसलेली गाडी. पृथ्वी प्रताप काय ना त्या सई तामणकर आहेत, त्या 1 तास हसतात, तुम्ही 10 मिनिटं स्किट करता. 11वा मिनिट झाला किती प्रोजेक्ट तुम्हाला वाजत गाजत हाकलं होते. कधी तर तुम्ही स्वतःच संपवता वाजव रे बोलून. तुमचं काम नाही ते कळलं का? त्या सई मॅडम वेगळ्या आहेत, त्या तुम्ही 10 मिनिटाचे स्किट करणारे नट. सारखं बोलू नका तुम्ही. 10 मिनिटांचे नट आणि 10 मिनिटांचे नट काय? 10 मिनिटांचे नट आणि ती पाठवते आम्हाला वाजत गाजत, कारण तो फॉर्मॅट आहे शोचा की बाबा झालं की एक छान हा मस्त आता असा एक फॉर्मॅट आहे, असतं एक. आणि फक्त स्किट नाही करत मी, वेगळी कामं पण केली आहेत मी. अरे फेकतो का रे तुझ्या आईला? तुला मी फेकतो असं वाटतं? तुम्हाला नाही हो, याला खिडकीत ना कचरा फेकतात ना, काचो पडला असता आता. अच्छा मला नाही बोलला ना फेकतो, हा कारण मी करतो वेगळी कामं, मग मला नॉमिनेशन पण आहे. अरे लायकी आहे का तुझी? बैल साले मला बोलला तू लायकीचं? अहो तुम्हाला नाही हो, यांचं तर आता थांबा. एक मिनिट, नक्की मला नाही बोलला ना? थांबा, दोन्ही वेळेस लायकी नाही, गाडी चालवतात, चायला बैल साले. कसं बोलला बघितलं ना, असं ठरवून केल्यासारखं. तुम्ही ते काय मिळालं बोलला? तुम्हाला नॉमिनेशन मिळालं? नॉमिनेशन मिळालं. मग तुम्हाला समजा अवॉर्ड मिळालं तर ते अवॉर्ड तुमच्या घरी 10 मिनिटच ठेवणार का? ना हचकी मारीन नका ना. सारखं 10 मिनिटांचा नट बोलू नका, कळलं ना नाना? वाटलं म्हणून बोललो. बाकी ए बाबा चल ना रे बाबा, पटकन चल. थांबा ना, 10 मिनिटांचा नट बोलतायत मला. खरंच 10 मिनिटांचे नट आहोत का आम्ही? चल ना बाबा, चल ना. आईला वाट लागली. काय वाट काय लागली? अहो त्या ऋषीला बोललेलं बॅटरी बदल, लांब जायचं, तर बॅटरीच बदलली ना वाटतं त्यांनी. तर बॅटरी बदलली नाही, मग आता काय धक्का मारायला लागणार. 1 मिनिट इकडे बाहेर काय धक्का मारायला लागणार म्हणजे? गाडी बंद, धक्का मारल्याशिवाय पुढे जाणारच नाही. आता इतक्या रात्री घाटात कोण मारणार आहे धक्का? कोण मारणार म्हणजे? 3 पुरुष आहेत तिथे, आपण मारूया ना. मी मारतो धक्का, मला का? हे बने इकडे मागे हवा लागली, हवा लागली इथे. साधी हवा नाही, स्वर्गाची हवा लागली तुम्हाला आता. यमाचा रेडा दिसला असता डायरेक्ट नंतर. काय कोणी सांगितलं तुम्हाला धक्का मारायला? धक्का तर मारावा लागेल ना कोणीतरी. ना मी तुमच्या पाया पडतो, फक्त गाडीत बसा ना तुम्ही. तुम्हाला सोडतो ना 10 किलोमीटरवर, मी मारतो धक्का, बसा तुम्ही. बसूया आपण. काय या इकडे या. काय यार ब्याद आहे सोबत. इकडे या, दरवाजा उघडला. दरवाजातून कुठून जाताय? चला. काय यार सला दिवस आलेत माझ्या. चल चालू कर, चल. मारा धक्का मारा. मारतोय. मार लवकर धक्का. मारतोय. जोरात मार रे. मारतोय. जोरात मार. घाटा मेला लगेच मारू शकतो. मारतोय ना धक्का. जोर लावा ना हो साहेब. ना रे, यांच्यात दम नाही. 10 मिनिटाची स्किट करणारी नट यांच्यात नाही. ओ नाना, 10
10 मिनिटांचा नट काय बोलताय सारखा? अरे आहेस तू स्किट्या. नाना शिवी दिल्यासारखं बोलू नका. अरे मग आहेस स्किट्या. नाना जा धक्का मार, जा धक्का मार. अहो साहेब धक्का मारा ना, गाडी तुम्हाला जायचंय ना. नाही मारा धक्का. नका मारू. मी आखी रात्र इथे घाटात काढीन, नाही तर लिफ्ट मागीन मी कोणाकडून तरी आणि मग जाईन. अहो साहेब इथे गाडी नाही थांबणार आहे. अरे कशी नाही थांबत? काय साधा माणूस आहे काय? ए शपथ. लिफ्ट लिफ्ट लिफ्ट. येणार नाहीत का अजून गाड्या? बघा लिफ्ट 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 लिफ्ट. आई शपथ पृथ्वी प्रताप, महाराष्ट्राची हास्य जत्रा ना. फॅब्युलस. बॅग बॅग घेऊन आलो, मला लिफ्ट. ऐका तुम्ही फक्त गौरव मोरेला सांगा, मी त्याचा जबरदस्त फॅन आहे. येतो. लिफ्ट. विराट जगताप, विराट जगताप. निक 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 निक. मारी निक. भडकू नको, तुमच्यात खरा नट विराट जगतापच आहे. अरे कळेल तुम्हाला. त्याच्यासारखी तुम्हाला त्याची किंमत अजून कळली नाही, मग कळेल तुम्हाला एकदा. अरे जरा यू मार ना, तिकडे पेट्रोल पंपवर मॅकॅनिक आहे ना, जरा घेऊन यायचं. 2 माणसांना सोडायचं रे. कोणाला सोडायचं? आज 2 माणसं आहेत आपली. चल बसलं बाई. मी काय बॅग घेऊन आलो, बॅग घेऊन आलो. पंपावर सोड. बसले का? हा राहू दे. अरे आणि आज या स्किटच्या निमित्तानं वेट क्लाउड प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता आणि आम्हा सगळ्यांचा लाडका मित्र दशरथ सिरसट याचा या मंचावर डेब्यू झालेला आहे. अजब गजब असा होता हा प्रवास. मस्त. सई डॅश स्टेजवर आहे आणि मी इथे बसून कसं चालेल? कडक परफॉर्मन्स होता. सगळ्यात आधी अभिजित पवारांना स्किट्यासाठी जोरदार टाळ्या. फार भारी शब्द इन्व्हेंट केलाय, फारच आवडला सर. कमाल, फारच मस्त, फार भावला, फार आवडला. भावा काय अप्रतिम कॅरेक्टर वठवलंस. मला एकतर आजोबांची खूप आठवण आली तुझ्याकडे बघून आणि तुला बघायला फार मजा आली. बने कडक परफॉर्मन्स, कडक. पिपी फार सुंदर. डॅश तुला इथे बघून खूप आनंद होतोय. थँक्यू सो मच. आणि तुझी एंट्री सुस्ताट होती, म्हणजे अशी एंट्री इमॅजिन नाही केली. फार मस्त, तुला बघून खूप बरं वाटलं आणि याच्यापेक्षा जास्त लेन्सच्या रोलमध्ये बघायला तुला खूप आवडेल. आणि श्याम बंगरसाठी जोरदार टाळ्या. मस्त, कडक टायमिंग, कडक. फार भारी झाला परफॉर्मन्स, मस्त. आणि मला गाडीही खूप आवडली. आर्ट डिपार्टमेंट मस्त, कडक. तर मंडळी, येस, डॅशची एंट्री डॅशिंग होती. आणि दशरथ तू इथे मंचावर आहेस, कसं वाटतं या मंचावर परफॉर्म करून? खूप छान वाटतं. म्हणजे इथे परफॉर्म करताना मी आज जवळपास 4 वर्षानंतर मी स्वतः ॲक्ट करतोय. मी या 4 वर्षानंतर आत्ता मी फर्स्ट टाइम डायलॉग्स बोललोय. वाह. ओहो. पहिल्यांदा थोडीशी धाकधूक होती, पण मेरा भाई येतो सब जायचं. वा वा, पण तुला इथे बघून फार मज्जा आली. थँक्यू सो मच. तर मंडळी, आजचा भाग इथेच समाप्त होतोय. विनोदाची धमाल अनुभवण्यासाठी आता भेटणार आहोत पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.